काय रे सांगत्या? अरे एवढ्या उन्हात करपतोस तरी कशाला? आणि एकदम टाईट सिक्युरिटी लावल्यास वाटते. मार्क चोरीला नाही ना गेलाय? अरे चोरीला गेला असता तर परवाडला असता, पोलिसात तक्रार तरी केली असती. अरे घरातच घरभेदी आले ते पाहुणे मुंबईचे. अरे सांडगे म्हणू नको, काजबा म्हणू नको, काय नाकात न बांधल्यानी मेल्यानी. अरे म्हणजे त्या मुंबईच्या मामे भावांबद्दल बोलतोस की काय? अरे होय रे, काल आयशीन डब्यात भरून तांदळाचे पापड आणि फणसाचे साठे ठेवला नव्हते. अरे मी विहिरीवर पाणी भरायला गेलो होतो, 10 मिनिटात खेप घेऊन आलो ना तर डबा साफ. माझे ते दोघं पण मामे भाव पापड सगळी मोबाईल बघित होते आणि वरना म्हणतात काय, अरे दादा पापड एकदम टेस्टी आहेत, ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, अजून असतील तर दे ना जरा. अरे ह्यांना काय माहित, ह्यांना काय वाटतं झाडावर लागतात काय पापड? अरे शहरातील लोकांना काय वाटतं, अंगणात जो आपण सुकायला ठेवलेला आहे ना तो त्यांना वाटतं की खाण्यासाठी ठेवले नाहीत. हे काय जो करतात ना तो खाण्यासाठीच करतात, पण त्यांना काय माहित हा वर्षासाठी साठवणीचा सामान असतो तो. अरे तास तर आज आयशीन ताकीद देऊन ठेवला नाही. आज सुकवलेले काजू आणि हे आंब्याचे साठा दर काय गेला तर रात्रीचा जेवायला भेटणार नाही, म्हणून मी ते खडा पारा देतोय. अरे वारा आला ना तर वाटत मामे भावच आले की काय. अरे गपचूप पारा देण्यापेक्षा एक तुला कोकणी कडक आयडिया देऊ काय? काय काय सांगतोस काय? अरे तू असा केलास ना तर तू आज वालवानात घातलेली साठा आहेत ना त्याला हात लावायचेच बंद होतील. अरे मग सांग ना लवकर. हे बघ सांगते, हे तू काजू सुकवलेस ना त्यातल्या काही बियाणांना वाला डिंक लाव. जेव्हा ते गपचिप चोरून खायला येतील ना तेव्हा तो डिंकाचा चीक आहे ना तो बोटाला आणि वाटाला जेव्हा चिकटेल ना तेव्हा रात्रीचा जेवण पण जेवणार नाही. काय कडक डोक्याची आयडिया दिलीस रे. अरे कोकणी डिंक लागला ना का मुंबईचे शाने सरळ जाग्यावर येतील. सगळा सुकवान सोडून बॅगा भरून सरळ मुंबईत पलतील. दादा ऐक ना, आंब्याच्या साठ्याला मस्त वास येतोय रे. आम्ही खाऊ काय, आम्ही घेऊ काय ह्याच्यातला थोडासा? ये इकडे बाहेर ये. अबे छोटा बघतच काय, तुझ्या गोट्या नाही फोडल्या तर कशाला हवाय? हा सांगून ठेवताय. ये तू बाहेर ये फक्त.